नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे डीबीटी बद्दल। तो महाराष्ट्र शासन यांच्याकडून जीआर आलेला आहे, त्याबद्दल पूर्ण माहिती बघणार आहे। तर तुम्ही बघू शकता, विशेष सहायता योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग यांच्याकडून हा जीआर आलेला आहे। आणि तुम्ही जीआरची तारीख पण बघू शकता, 14 जुलै 2025 रोजी हा जीआर आलेला आहे। यामध्ये प्रस्तावना काय ते पण बघून घ्या। सामाजिक न्याय आणि विशेष सहायता विभागाअंतर्गत राज्य पुरस्कार संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कार इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापनकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत। म्हणजे जेवढे पण आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये निराधारासाठी योजना असतात त्या योजना ह्या 4-5 योजना आहेत। तर यामध्ये काय सांगितलं आहे, माहे डिसेंबर 2024 पासून पुरस्कार योजनेचे पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने राज्य पुरस्कार व केंद्र पुरस्कार योजनेचे माहे जुलै 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटीद्वारे थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्यात आले आहे। आता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहायता योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट 2025चे अर्थसहाय्य डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत थेट बँक खात्यात जमा करायचे आहे। त्यासाठी सदरून योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानियन बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचारधारात होती। म्हणजे मित्रांनो, यांनी असं सांगितलं आहे की माहे 2024 डिसेंबर महिन्यापासून यांनी डीबीटी ही चालू केली आहे। तर मित्रांनो, जे जुलै महिन्याचे किंवा ऑगस्ट महिन्याचे पैसे ते आता डायरेक्ट डीबीटीने आपल्या खात्यात येणं सुरू झाले। ज्यांनी डीबीटी नाही झाली त्यांनी डीबीटी करून घ्यावे। आणि त्यांनी एक बँक खाते ओपन केले आहे, ते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये महाराष्ट्र सरकारने त्यामध्ये सर्वांचा पैसा जाणार आणि तिथूनच ज्यांचे अकाउंट डीबीटी लिंक आहे त्यामध्ये ते पैसे जाणार। समोर बघा शासन निर्णय काय म्हणतो, राज्य पुरस्कार संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्य डीबीटी करण्यात आले आहे। तुम्हाला आताच मी सांगितलं, डिसेंबरपासून 2024 पासून डीबीटी करण्यात आली आहे। म्हणजे ज्यांचे आधार कार्ड बँक खाते अकाउंटला लिंक असणार त्यांचाच डीबीटीवर पैसे येणार आहे। त्यानंतर काय म्हणतात, राज्य पुरस्कार संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र शासनाच्या योजना इंदिरा गांधी वृद्धापनकाळ विधवा निवृत्ती वेतन दिव्यांग निवृत्ती वेतन ह्या योजना NSAP या योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट 2025चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरून योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेले स्वतंत्र योजनानियन बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यामध्ये नमूद केलेला निधी वर्ग करण्यास या शासन निर्गमित मान्यता देत आहे। म्हणजे मित्रांनो, यांनी असं सांगितलं आहे की जो आता निधी येणार आहे ऑगस्ट महिन्यातला 2025 मधला, तर तो निधी आता कसा येणार, तर पहिले आपल्याला तहसीलमधून येत होता, तर तो निधी आता कसा होणार, तर महाराष्ट्र सरकार स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या खात्यामध्ये टाकणार आणि तो निधी तिथून वर्ग होणार, म्हणजे ज्यांचे डीबीटी लिंक आहे त्यांच्या खात्यावर जाणार। तर तुम्ही इथं बघू शकता त्यांनी तक्ता दिलेला आहे, काय काय मागणी आहे तर तुम्ही इथं बघू शकता। या अर्थसहाय्याबाबत सहसचिव अर्थसंकल्प सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग हे नियंत्रण अधिकारी तसेच अवर सचिव रोख शाखा सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग हे आहरण व संवितरण अधिकारी राहतील। वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक दिनांक 12/1/2023 नुसार सदरचे अर्थसहाय्य बिनशर्त आहे। त्यांनी सदर अर्थसहाय्य हा शासन निर्णय वित्त विभागाकडे दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित केला आहे। म्हणजे वित्त विभागाने सांगितल्याप्रमाणे हा आपण समोर दिलेला आहे।
त्यानंतर हा तर तुम्हाला GR पाहिजे असेल तर तुम्ही यांच्या साईटवर पण व्हिजिट करू शकता। यांची साईट पण दिलेली आहे आपल्याला www.maharashtra.government.in। तुम्ही या साईटवर पण GR काढू शकता। या GRचा तुम्हाला संकेतांक पण नंबर पण दिलेला आहे आणि हा GR डिजिटल स्वाक्षरीने साक्षरकीत करून काढण्यात आला आहे आणि महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने। तर मित्रांनो, ज्यांनी आत्तापर्यंत ज्यांचे पैसे आलेले नसन किंवा काही झाले नसन त्यांनी अवश्य एकदा DBT चेक करा। चेक कशी करायची मी भरपूर व्हिडिओ बनवले आहे, तो व्हिडिओ पहा। नाही समजलं तर कमेंट करा आम्हाला, आम्ही त्या प्रश्नाचं उत्तर नक्की देऊ तुम्हाला। आणि मित्रांनो, तुम्हाला जर काही विचारायचं असेल, कोणती योजनेचा लाभ घेण्याचा असेल तर कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद मित्रांनो।